श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले, तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे, तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे. हीच माझ्या जीवनातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपे वाचून पूर्ण होणे शक्य नाही. तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 7. विषय वासना शुद्धी. इच्छा वासना शुद्ध करणे आणि त्याचे महत्त्व. वासना म्हणजे काय? वासना म्हणजे मनातील खोल इच्छा, पूर्वसंचित प्रवृत्ती, विषयांकडे आकर्षण. समर्थ सांगतात, वासना हीच जन्ममरणाच्या चक्राची कारणीभूत आहे. वासना कशा निर्माण होतात? सततच्या विचारांमुळे, अनुभवांमुळे, आसक्तीमुळे. एक उदाहरण, एखाद्याला गोड खाण्याची सवय, ती सतत वाढत जाते. सवय वासनामध्ये बदलते. वासनांचे परिणाम, मन अस्थिर होते, निर्णय चुकीचे होतात, आसक्ती वाढते, दुःख निर्माण होते. वासना का कमी कराव्यात? मन शांत करण्यासाठी, आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी. वासना कशा कमी कराव्यात? समर्थ सांगतात, विवेक वापरा, मर्यादा ठेवा, चुकीच्या सवयी सोडा, आत्मचिंतन करा. साधना आणि वासना. ध्यान, नामस्मरण, सत्संग, सेवा या गोष्टींमुळे वासना कमी होतात.
संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी वासनांवर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. एक साधा दृष्टांत, आग विझवली नाही तर ती वाढत जाते, तसेच वासना वाढू दिल्यास ती नियंत्रणाबाहेर जाते. अंतिम सार. समास 11 दशक 7 आपल्याला सांगते, वासना कमी करा, विवेक वापरा, संयम ठेवा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, मुक्त आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 8. विषय संग, संगती आणि त्याचा मनावर होणारा परिणाम. संग म्हणजे काय? संग म्हणजे आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो, ज्या वातावरणात आपण वेळ घालवतो, ज्या गोष्टी आपण ऐकतो, पाहतो. समर्थ सांगतात, जशी संगत तशी रंगत. संगतीचे प्रकार. सत्संग, चांगल्या लोकांचा सहवास. दुष्टसंग, वाईट प्रवृत्तीचा सहवास. एक उदाहरण, एखादा विद्यार्थी अभ्यासू मित्रांसोबत राहिला, प्रगती. आळशी मित्रांसोबत राहिला, मागे राहतो. वाईट संगतीचे परिणाम. चुकीच्या सवयी लागतात, मन विचलित होते, जीवनाचा मार्ग बदलतो. चांगल्या संगतीचे फायदे. प्रेरणा मिळते, विचार शुद्ध होतात, योग्य मार्ग मिळतो. संगती कशी निवडावी? समर्थ सांगतात, चांगले विचार करणाऱ्यांशी राहा, प्रामाणिक आणि सकारात्मक लोक निवडा, वाईट सवयींपासून दूर राहा. साधना आणि संग. सत्संग, संतवाणी ऐकणे, चांगले ग्रंथ वाचणे. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी सत्संगाचे महत्त्व सांगितले. एक साधा दृष्टांत, लोह अग्नीमध्ये ठेवलं तर तेही लाल होतं, तसेच ज्यांच्यासोबत राहतो तसाच आपण बनतो. अंतिम सार. समास 11 दशक 8 आपल्याला सांगते, चांगली संगती निवडा, वाईट संगती टाळा, सत्संग करा आणि योग्य मार्गाने चला. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, शांत आणि सद्गुणी होतो. श्रीराम समर्थ. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.